हॅलो माय डिअर ब्युटिफुल चिल्ड्रन्स. सो आज आपण बनवणार आहोत सुपर क्ले म्हणजेच एअर ड्राय क्लेपासून इयरिंग्स. सो इथे मी काही रफ ड्रॉइंग करून घेतलेलं आहे. याच्यातल्या काही शेप किंवा काही पॅटर्न्स करून आपण बनवणार आहोत इयरिंग्स. तर इयरिंग्ससाठीचं पूर्ण सामान इथे घेतलं आहे, जसं जंप रिंग, ओल्ड इयरिंग्स, जेणेकरून त्याचासुद्धा उपयोग आपल्याला याच्यामध्ये होईल. देन आपण आता स्टार्ट करूयात. जे एअर ड्राय क्लेमध्ये जे टूल्स मिळतात त्याचासुद्धा वापर करणार आहोत. इथे कलर चॉईस करणार आहे. सो कोणतेही 2 कलर आपण घेणार आहोत. तर मी इथे यूज केलेला आहे पर्पल आणि येलो कलर. सो पर्पल आणि येलो कलर यूज करून बघूयात आपण कोणकोणते इयरिंग्स बनवतो, कोणते फेल होतात आणि कोणते सक्सेस होतात. तर इथे मी अशा प्रकारे येलो कलर घेऊन छोटे छोटे राऊंड करण्यासाठी तुम्ही कोणतंही जे कॅप असतं, जसं मी इथे कॅप घेतलेला आहे, एक झाकण घेतलेलं आहे. तर त्या झाकणाने सर्कल तुम्ही अगदी व्यवस्थित करू शकता. इथे 2 सर्कल करून घेतलेले आहे, एक मोठा आणि एक लहान. तर मोठा सर्कल येलो कलरचा आहे आणि लहान सर्कल पर्पल कलरचा आहे, तो त्याच्यावरती मी लावून घेतलेला आहे. देन जे माझे ओल्ड इयरिंग होते त्याच्यामधला हा जो मोती इयरिंग होते तर ते मी त्याच्यामध्ये टाकून घेतलेले आहे, जेणेकरून आपल्याला कोणत्याही प्रकारचं मागे जंपरिंग वगैरे ॲड करायची गरज राहणार नाही. इथे पर्पल कलर घेऊन मी अगदी इझी पद्धतीने हार्ट शेप तयार करून घेतलेला आहे. 2 ड्रॉप शेप करायचे आणि त्यांना जोडून हार्ट शेप करायचा. तर बघा दोन्ही तयार झालेले आहेत. देन जे झाकण आहे त्याच्या साहाय्यानेच मी राऊंड करून घेत आहे. अशा प्रकारे त्यांना जोडायचे आणि आपला जे हार्ट शेप आहे त्याच्यावरती ते लावून घ्यायचं. याच्यामध्ये तुम्ही जंपरिंग अटॅच करून जे इयरिंग हुक असतात ते याच्यामध्ये अटॅच करू शकता. इथे 2 इयरिंग तयार झालेले आहेत. देन 3rd इयरिंगसाठी मी अशा पद्धतीने छोटे छोटे गोळे तयार करून घेतलेले आहेत. ते एकमेकांना जोडलेले आहेत. तिथे 5 सर्कल मी बनवलेले आहेत आणि देन मध्यभागी पर्पल शेपचा एक सर्कल दिलेला आहे आणि त्याला जो आपण कॅप घेतलेलं होतं त्याने थोडासा दाब द्यायचा. तर फ्लावर इयरिंग आपलं रेडी झालेलं आहे. देन 4th इयरिंगमध्ये अशा पद्धतीने आपल्याला बनवून घ्यायचं आहे. एक रॉड बनवून घ्यायचा आहे आणि हळूहळू जे पेटल शेप्स असतात तर त्या छोट्या छोट्यापासून मोठ्यापर्यंत आपल्याला अशा पद्धतीने न्यायचं आहे. अशा पद्धतीने आपल्याला पेटल शेप बनवून घ्यायचे आहेत. तर हे एक इयरिंग तयार होईल. हे थोडंसं मोठं इयरिंग आहे, याच्यामध्ये छोटंसुद्धा तुम्ही बनवू शकता. देन आपण 5th इयरिंगमध्ये कडे वळणार आहोत. त्याच्यासाठी मी अशा पद्धतीने रॉड करून घेतलेले आहेत. पुन्हा 2 कलरचे रॉड तयार केलेले आहेत आणि जशी आपण वेणी करतो तसंच यांना आपल्याला एक करायचं आहे आणि देन परत पुन्हा झाकणाने व्यवस्थित एकदा फिरवून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे सर्कल केलेलं आहे 2 कलर मिक्स करून आणि त्याच्यामध्ये आपण जे हुक असतात मागे लावण्याचे तर ते इथे लावलेले आहेत इयरिंगसाठी, जेणेकरून आपण ते आपल्या कानामध्ये घालणं आपल्याला सोयीस्कर जाईल. तर हे लॉंग टाईम टिकण्यासाठी याच्यावरती तुम्ही वार्निश लावू शकता किंवा नेल पेंट लावू शकता. जी ट्रान्सपरंट नेल पेंट येते ती मी या सर्व इयरिंग्सवर लावून घेतलेली आहे. याच्यामुळे त्याला शाईनसुद्धा येते आणि दिसायला सुद्धा खूप छान दिसतं.